कांदा म्हणतात, पावसाळी कांदा म्हणतात, पोळ कांदा म्हणतात. हा कांदा महाराष्ट्रभर केला जातो. वैशिष्ट्य असं आहे का हा कांदा टिकत नाही. ह्या कांद्याचं टनीज निघत नाही जास्त. टनेज कमी. हा जो कांदा आहे हा कांदा तुम्ही दरवर्षी करता. तर पाऊस झाला होता त्या टायमाला. हा तो म्हण पहिलं ते आणा म्हण कोण काय आणा सॉइल चार्जर, फूड चार्जर, का बरं वॉटर काय रे चार्जर. कायम ते व्हिडिओ पाहते. तो पाहतो हा तो तुमचे व्हिडिओ पाहता रात्रंदिवस सारखे बर रात्रंदिवस पप्पाला येडच लागले बुवा. येडच लागलं होतं 2 वर्ष म्हणून. कांदा सारखा बांधला सगळा, मांड एकदम व्यवस्थित, बर पात शेवटपर्यंत पात टेकते. दरवर्षी काय व्हायचं? दरवर्षी काय पिवळी पडून जायची अशी पात. ही पात पिवळी पडायची. पिवळी. आता अजूनही ही हिरवी ताजी ताजी आहे एकदम. अजून काय बदल वाटतो तुम्हाला? साईज आणि बारीक कांदा राहिले सगळं एकसारखा कांदा झाला. व्हेरी गुड व्हेरी गुड. टाळ्या वाजायसाठी व्हेरी गुड. हे फार महत्वाचं आहे. याचा खर्च केमिकल खर्च लय मोठा फरक आहे त्याचा. हा ना खूप जास्त आहे ना याचा खर्च. 1400-1500 याचा खर्च खूप ज्यादा आहे ना. नाही केमिकलचा ज्यादा आहे. हा मग कसं काय? खाद्य प्रत्येक पाण्याला खाद्य सोडावं लागतं. त्याला सोडावं लागतं. हा कांदा तुम्हाला वाटतं का हा उन्हाळी कांद्यासारखा टिकल? हा टिक ना. हा, वजन आहे कांद्याला वजन. हा पावसाळी कांदा हलका राहतो, पोळ कांदा लय हलका राहतो. हा कांदा जड किती पाहा तुम्ही. हा उन्हाळी कांद्यासारखा जड आहे का नाही? म्हणजे हा कांदा सुद्धा तुमचा पावसाळी कांद्यासारखा टिकणार. शेतीचं वातावरण म्हणजे बहुतेक ठिकाणी कांदेच झाले नाही. हे बघा हे वातावरण म्हणजे तुम्ही यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते नीट ऐका. काय सांगता तुम्ही? यावर्षी कांदे झालेच नाही. का बरं नाही झाले? कारण वातावरण केमिकलचं हे असल्यामुळे. यावर्षी पावसाचं प्रमाण खूप ज्यादा आहे. ते बघा पण घराला काय आलंय? मग आमच्याकडे पाऊस चालतो ना सारखा. 6 महिने भरपूर त्या कंटिन्यू. घराला काय आलंय? शेवाळ ते हा मग पाऊस बरोबर. म्हणजे इथं किती पाऊस झाला असं हे सांगण्यासाठी त्या शेवाळाचा पुरावा पूर्ण आहे. बस झाला. मग तो एवढं शेवाळ असताना देखील एवढे चांगले कांदे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा कारण याच्या पाहून बादड संरक्षण सुद्धा होत. घ्या ऐका कसं काय होतं बाजार संरक्षण. हे पात्र टासल्यामुळं बादड तिथे झोपत. म्हणजे याची पात कशी आहे? रगाट आहे एकदम. रगट पात असल्यामुळे याच्यावर बादळ थांबत नाही. जोपर्यंत ते हे आपले फवारे मारले नाही ना, तोपर्यंत मोह पडला होता. करेक्ट. हा नंतर आपले जे खालून हे गेले हा सॉइल चार्जर ते बरोबर. नंतर क्रॉप चार्जर वगैरे मारलं. हा नंतर ते मोच नाही राहिला. हा म्हणजे ताकद दिल्यावरती मवा काही करत नाही. इथं रोप टाकेल होतं त्याला खाली कृषी अमृत टाकलं. बरोबर. 3 किलो टाकलं. हा त्याच्यात डायरेक्ट 3 बिघे कांदे लागून रोप फरलं होतं. इतकं भारी रोप. काही पण सांगू नका मी आलो म्हणून. नाही हा ना तेव्हा इथं लोक म्हणतील हा तेव्हा त्या शेजारी त्यांना विचारा. हा शेतकरी शपथ घेऊन बोला का जे काही बोलाल ते सत्य सांगेल. म्हणा मी शेतकरी आहे. हा जे यांनी केलेलं कार्य आहे ते खरं बोलेल, खरं सांगेल. सत्य सांगेल. ओके धन्यवाद. तुमचं नाव सांगा. मधुकर कारभारी. टाळे वाजवा यांसाठी एकदा. वा वा वा. आजकाल काय झालंय शेतकऱ्याकडून शपथ घ्यायची वेळ आली. किती वाईट दिवस आले. शेतकरी शेतकऱ्याला काय करतो? फसवतो. आणि ते होऊ नये म्हणून. बरोबर आहे की नाही पाटील? 3 किलोचं पुढे वाफावर राहतं. अच्छा अच्छा 4 पायला टाकलं तरी कधी कधी बिगाभर लागत. काय बात करता? हा त्यांच्या हा त्यांचं पण लावलं ना आमच्या क्षेत्रात पण लावले. सगळे किती लागलं? 3 बिघे. 1.5 एकर. किलोत बिघा लागलं. किलोत बिघा. तुमचं रोप किती टाकलं होतं? 4 पाहिले. 4 चोक 16 किलो. हो मी 4 किलोच म्हणतोय. 4 पाहिल्या रोप टाकलं होतं आणि लागलं किती? काय नाही बिघा 1.5 बिघा 2 बिघा. हे किती नुकसान आहे सर शेतकऱ्याचं. कारण काय पाऊस ना. हा चालू निसर्गात फार. तुम्ही विचार करा 4 पाहिल्या रोप काय फुकट नाही येत. ते त्याला पैसे द्यायचे. बरोबर आहे ना. हा किती? 40,000चं बी आणलं होतं आणि त्यातलं किती लागलं? फक्त 10,000चं. आणि 30,000चं पाण्यात गेलं. पावसाने गेलं खराब. बरोबर आहे. तुमच्या पावसाने खराब का नाही केलं? इथून मागे लोक फक्त बियाणावर बियाच्या व्हरायटीवर लक्ष द्यायचे. आता आपण मातीच्या कसावर पण लक्ष दिलं पाहिजे. जे आमच्या बरोबर आता मामांचे बी कांदे बर. आमच्या सीझन म्हणजे संगत, पण आमचे कांदे पूर्ण निघून गेले बर. कृषी अमृत याच्या बरोबर वापरल्यामुळे. आमची तशीच आहे. आणि त्यांचे अजून तसेच आहे. असं सर्वांचेच आता तसे बिघे वर ना याच्या बरोबर लागेल अजून तसेच जगले गारे. बनलाच नाही एवढं. असं आता हाय सांग आणि त्याला फवारे बिवारे सारखे चालू आहे त्यांचे. किती खर्च तुमचा वाढत असेल तरी केमिकलवर? आठवड्याला एक हात मारित आहे. हा एवढं 7-8 बिघ्याला आणि तुमचे कांदे अजून उभे आहे अजून वाट पाहते. वाट पाहते. वाट नेमकी कुणाची पाहते? वाट लावायची पाहते. भाव कमी व्हायची. उन्हाळ कांदेवानी हा
शेंड्या पोहतो मिळेगा सर्टिफिकेट टाळ्या वाजवा, जुना माणूस आहे. प्युअर उन्हाळ कांदे प्युअर उन्हाळ्या कांद्यावानी कांदे, याला पोळ कांद्याचा कुठलाच गुण गंध नाहीये. रांगडे राहायचे पहिले हा म्हणजे रांगडे कांदे. वजन बघा हातात घ्या. पाहिले हा वजन आणि रोप काढून वल्ले तयार केले असे कांदे नाही होती, नाही होत ना. पण याच्यामुळे झाले लावले ना हा वल्ल्यावर. शहरात लावले ना वल्ले पळत. अरे हे रोपाच्या वरले कांदे हा रोपाच्या वरले कांदे, त्याच रोपाच्या इथंच रोप होतं, त्याच रोपाच्या जागा लागेल. तेच तरी एवढे भारी. हा असं आहे. तेच रोप त्याच वावरात लावले. तणाचा काय फरक वाटला तुम्हाला? तणाचं निंदली एकच पाळी निंदली का का हो? एकच पाळीनं प्रत्येक शेतकऱ्यांचे हा. पूर्ण कांदे खराब निघत्या. कांदे निघताना 25% कांदे काय निघता? सडलेले. हा निम्मी फेकावं लागत निम्मे फेकावं लागत. एकही नाही ना. इथे एकही फेकेल नाही. 2 ट्रॅक्टर केमिकलचं औषध आणली होती खाली. केमिकलचे 2 ट्रॅक्टर 2 ट्रॉल्या भरून केमिकलच्या गोण्या आणल्या होत्या. तेवढे तुम्ही काढाच एक काढून बाहेर. नाही खरंच त्यांची हा लय खाली टाकले. खाद्य भरपूर टाकलं. तरी पण ते समाधान नाही. ना मातीचं झालं ना पिकाचं ना आपलं. आम्ही पण दरवर्षी भरपूर खाद्य टाकतो, टाकायचे पहिले. हा बघ बरं. पण रिझल्ट असा नाही. नाही पण केलं पाहिजे असं एकदम माहिती आहे अनुभव बदल केला पाहिजे ना. अनुभव आला सध्या पिकाला केला पाहिजे. तुम्ही तांबाखू बंद करा बरं का. पुढच्या वर्षी येणार नाही मी तुमच्याकडे. हो त्याला लय तंबाखू लागते. हो. तंबाखू खाताना तुमचे व्हिडिओ बघतात. बंगला व्हायचा नाही बांधायचा ना. मग मोठा बंगला बांधायचा ना, मग तंबाखू सोडून द्यायची. तर एवढा एक त्याग करायचा. चालेल का? पण चालेल. चालेल का मंडळी? चालेल. हा बंगला बांधून झाला का परत सुरू करा. वाटल्यास तेवढ्या पोतं घेऊन ये. त्यांनी एवढ्या कोरोनात नाही सोडली, 100 रुपये पुढे ना पुढे घेतली. तिच्यावर प्रेम आहे का स्वतःवर प्रेम आहे? नाही ते स्वतः म्हणते तंबाखू सारखं शरीर तंबाखूनच निरोग राहत. हे काय प्रबोधन वगैरे नाही, तो काय धंदा नाही सुरू केला मी. परंतु ही माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठीची तळमळ आहे का त्यांनी भरपूर जगलं. जसं तुम्ही मातीला बदल केला का नाही, वचन द्या मला. घ्यावं. कुठे तंबाखू पुढे काढा बाहेर. द्या इकडं, घ्या हो इकडं. आणि तुम्ही नका सुरू करू. वास येत मला वास आहे. हा घ्या खिशात. आणि परत त्यांच्याकडे नाही गेली नाही, पाहिजे. नाही. आम्हाला शब्द द्या सोडली म्हणून. सोडली म्हणून. तुम्ही जर सोडली तर हे पुढच्या वर्षी बंगला इथं. बरं ठीक आहे चालेल. चालेल ना? चालेल. टाळी वाजवा. वा 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 वा. मला खूप आनंद झाला आज. काहीतरी ठीक आहे. हा सगळ्यात जास्त आनंद इकडे झाला असेल. कांदा पिकवणारे शेतकरी मित्र, आता हा जो कांदा आहे हा पोळ कांदा म्हणतात त्याला. पोळ्याला निघतो म्हणून याला काय म्हणता? पोळ कांदा. बरोबर आहे का? पोळका. पोळ्याला लागण होते म्हणून याला पोळ कांदा म्हणतात. याला त्याला दुसरं अजून नाव काय आहे? एक उन्हाळ कांदा म्हणतात, रागडा कांदा, याला नाही अजून एक नाव काय आहे? लाल कांदा. पावसाळी लाल कांदा म्हणतात, पावसाळी कांदा म्हणतात, पोळ कांदा म्हणतात. हा कांदा महाराष्ट्रभर केला जातो हा कांदा. तर याची जी वैशिष्ट्य असं आहे का हा कांदा टिकत नाही. बरोबर आहे ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कांद्याचं टनीज निघत नाही जास्त. तरीच कमी. हा जो कांदा आहे हा कांदा तुम्ही दरवर्षी करता. हा तर बरोबर आहे का? दरवर्षी करता. आणि मग तुम्ही यावर्षी याला वेगळं काय केलंय का दरवर्षी सारखंच केलंय? नाही नाही वेगळं नाही, हे आपलं सॉईल चार्जर आणि याला आपलं म्हणते. तो आपलं काही 2-2 वर्ष वापरते तरी म्हणते तुमचं म्हणते. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. तुकाराम दत्तू पानसरे, मुक्काम पोस्ट पुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुम्ही जे कांदे पिकवले किंवा तुम्ही जे सॉइल चार्जर वापरता, वरून पप्पा पण आमचं म्हणता, काय आहे सगळं गणित? कुणी आणलं हे सॉइल चार्जर इथं? पाऊस झाला होता त्या टायमाला. हा तो म्हण पहिलं ते आणा म्हण, कोण काय आणा? सॉईल चार्जर, फूड चार्जर, का बरं? वॉटर काय रे चार्जर. काय रे बाळा? कायम ते व्हिडिओ व्हिडिओ पाहते. तो पाहतो. हा तो सारखे तुमचे व्हिडिओ पाहता रात्रंदिवस सारखे बर व्हिडिओ. बर रात्रंदिवस हा. पप्पाला येडच लागले बुवा. येडच लागलं होतं 2 वर्ष म्हणून येणार. 2 वर्षापासून. आता बंद केले पाहिजे. नाही नाही मग आता मी पाहते. मग पाहतो ना. चालूच राहत. हा मला सांगा हे का तुम्ही आता वापरायला कधी पण सुरुवात केली? आम्ही औंधाच्या सीजनला वापरतो. काय काय वापरलं याला? याला खाली आपला बेसल डोस सोडला, काय काय बेसल डोस मध्ये वापरलं? कृषी अमृत. हा किती बॅग आहे आणि याला? एवढी जागा आहे ना? ते आहे इकडे बी किती क्षेत्र आहे सगळं? म्हणजे 1 एकर कांद्यासाठी वापरलं ते. पूर्ण 1 एकर 1 कांद्यासाठी. एकर कांदा. तुम्ही सगळं प्लॉट सारखा दिसतोय. जमीन जर खालीवर आहे, सगळी वाकडी तिकडी आहे, तरी पण माल सगळीकडं हा आम्ही माल जास्त नाही वापरलं, फक्त खादीवानी वाफेत टाकलं. थोडं टाकलं. वापे टाकलं. म्हणजे किती कृषी अमृतच्या किती बॅगा टाकल्या सगळ्या? कृषी अमृतच्या फक्त 6 बॅगा टाकल्या. 6. आणि बाकी त्याच्याबरोबर काय आणखी? मग हे
आरन पेनचे टाकले ते किती? ते दोन पाकिट हा, टाकले दोन. RNPH चे हा. आणि सॉइल चार्जर. सॉईल चार्जर सॉइल चार्जर किती? चार्जर नियमित सॉईल चार्जर Regular. 3 पाळ्या असं पाठद्वारे पाण्यातून पाटातून सोडता. अच्छा, किती सोडलं तुम्ही असं तरी याला आम्ही अंदाजी 1 लिटर एक भरणीसाठी भरणीला? टोटल किती ड्रम रिकामा झाला? एक अख्खा रिकामा झाला का? हा 200 लिटरचा ड्रम असं 20 लिटरचा? हा म्हणजे 200 लिटरच्या पाण्यातून सोडता हा तुम्ही. हा असं पण तुम्ही सगळे आपला जो औषधाचा ड्रम आहे तो किती? 20 लिटरचा हा सोडला? 20 लिटर प्रत्येक वावरात सगळ्याला किती वापरला असेल? 2-2 लिटरने किती वेळा वापरला असेल? 3 वेळेस वापरलो. हा, म्हणजे 3-4 लिटर 5-6 लिटर गेलं. हा त्याच्यानंतर मग तुम्ही तेवढ्यावरच कांदे आले. हम्म. किती वर्षापासून कांदे करता? कांदे आता जसं 10-20 वर्षापासून जसं 10 वर्षापासून करता, बरोबर आहे ना? तर तुम्हाला काय वेगळं पण वाटलं का हे वापरल्यावर काय वेगळं झालं बॉस? वेगळं म्हणजे कांदे सीझनला भरपूर कांदा सारखा बांधला सगळा, मांड एकदम व्यवस्थित, बर, पात शेवटपर्यंत पात टेकते. दरवर्षी काय व्हायचं? दरवर्षी काय पिवळी पडून जायची अशी पात. ही पात पिवळी पडायची. पिवळी. आता अजूनही ही हिरवी ताजी ताजी आहे एकदम. याची भाजी करता येईल ना लगेच? काहीच प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे भाजी बी करता येईल आणि कांदा पण आहे. तर असं शक्यतो नाही राहत कांदा नाही, काढायच्या वेळेस. हा पिवळी पडून बरोबर. एक तर पात हाती येते, नाही तर कांदा हाती येतो. बरोबर आहे का? तुम्ही कांद्याला यावर्षी ट्रीटमेंट केल्यामुळे तुम्हाला असा बदल दिसतो की पात चांगली आहे, हा साईज चांगली झाली. साईज अजून काय बदल वाटतो तुम्हाला? साईज आणि बारीक कांदा राहिले सगळं एकसारखा कांदा झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाळ्या वाजवायसाठी. व्हेरी गुड. हे फार महत्वाचं आहे. का बरं? एकसारखा कांदा तेव्हाच होतो जेव्हा एकसारखं पोषण मिळतं. एकसारखं बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जे खतं टाकले ते ह्या मातीला आणि झाडाला मान्य झाले म्हणून सगळ्यांना पचलं ते. मग तुम्ही ज्यावेळेस रासायनिक खत टाकता त्यावेळेस काही ठिकाणी लहान राहतो, काही ठिकाणी मोठा हा, होतो, काही ठिकाणी. कारण त्याला ते अन्न पचत नाही. बरोबर आहे की नाही? मग हे साधं सोपं सरळ गणित आहे. ठीक आहे, आता मला सांगा याचा खर्च, केमिकलचा खर्च काय बदल वाटला तुम्हाला? याचा खर्च केमिकल खर्च लय मोठा फरक आहे त्याचा. हा ना, खूप जास्त आहे ना याचा खर्च. 1400-1500 याचा खर्च खूप ज्यादा आहे ना? नाही केमिकलचा ज्यादा आहे. हा मग कसं काय? तुम्हाला काय वाटतं? केमिकलचा खर्च जास्त आहे. का बरं? का बरं? खाद्य प्रत्येक पाण्याला खाद्य सोडावं त्याला सोडावं लागतं. परत रोगराई येते, फवारणी मारायला लागतात. एका फवारणीत कीड काय नाही आवरत नाही. कीड गेल्यावर करपा येतो, करपा गेल्यावर सड येते. परत कांदे उपटले की 15 दिवसामध्ये खराब व्हायला. पावसाळी कांदे 15 दिवसात काय होत्या? डागायला सुरुवात होते. जास्त दिवस तुम्ही जर खाली ठेवले तर खालीच सडून जाता. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? म्हणजे पत्ती खराब होती, कांदा बी खराब होतो आणि 50%च कांदा हातामध्ये येतो. आणि जर जास्त दिवस जर ठेवला तर तो लवकर वाळून जातो. हा कांदा तुम्हाला वाटतं का हा उन्हाळी कांद्यासारखा टिकल? हा टिकणार? हा, वजन आहे कांद्याला, वजन. हा, पावसाळी कांदा हलका राहतो, पोळ कांदा लय हलका राहतो. हा कांदा जड किती पाहा तुम्ही. हा उन्हाळी कांद्यासारखा जड आहे का नाही? म्हणजे हा कांदा सुद्धा तुमचा पावसाळी कांद्यासारखा टिकणार. बरं, याला जो वास, या वर्षीचं वातावरण म्हणजे बहुतेक ठिकाणी कांदेच झाले नाही. हे बघा, हे वातावरण म्हणजे तुम्ही यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते नीट ऐका. काय सांगता तुम्ही? यावर्षी कांदे झालेच नाही. का बरं नाही झाले? कारण वातावरण केमिकलचं हे असल्यामुळे यावर्षी पावसाचं प्रमाण खूप ज्यादा आहे. मग ज्यादा पावसाचं प्रमाण असल्यामुळे साहजिकच काय होतंय, कांद्याला जो फोटोसिंथेसिस करायला जो वेळ मिळायला पाहिजे होता, म्हणजे प्रकाश मिळायला पाहिजे, तो मिळालाच नाही. त्यावेळेस त्याची वाढ होणार, त्याच वेळेस प्रकाश नव्हता. पण ह्या कांद्याला त्यांनी काही फरक पडला नाही. आता तुम्ही डोंगराच्या कडाला राहता म्हणलं तुम्हाला तर जास्त त्रास होत असेल वातावरणाचा. हा बरोबर आहे ना? मग त्यावेळेस तुमच्याकडे पाऊस किती झाला यावेळेस? भरपूर. भरपूर पाऊस झाला. हा, का असं वाटलं होतं का तुम्ही SCT वैदिक वापरता मग तुमच्या कमी पडतो तुम्ही असं? नाही ते माग शेवाळ आले बघा घराला, ते बघा पण घराला काय आलंय? मग आमच्याकडे पाऊस चालतो ना सारखा. 6 महिने भरपूर त्या कंटिन्यू. घराला काय आलंय? शेवाळ. शेवाळच ना ते? हा मग पाऊस बरोबर बोलतो ना मी? आता मी तर आज आलो ना बघायला. म्हणजे इथं किती पाऊस झाला असं हे सांगण्यासाठी त्या शेवाळाचा पुरावा पूर्ण आहे, बस झाला. मग तो एवढं शेवाळ असताना देखील एवढे चांगले कांदे. आता या कांदे किती महिन्यात झाले? एक कांदे 2.5 महिने. बरोबर आहे. मग 2.5 महिन्यामध्ये 1.5 महिना थंडी आहे आणि मागचा 1 महिना पाऊस होता. बरोबर आहे ना? त्याच्यामधले कांदे तुम्हाला म्हणजे काय वाटतं एकंदरीत? काढली तरी चालते. काहीच प्रॉब्लेम नाही आणि ठेवले तर अजून त्याचं वजन वाढू शकते. तर काय सांगाल कांद्या शेतकऱ्यांना? कांदे शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, कारण याच्या पाहून बादड संरक्षण सुद्धा होतं. घ्या ऐका, कसं काय होतं बाजार संरक्षण? हे पात्र टासल्यामुळं बादड तिथे झोपत नाही. म्हणजे ह्याची पात कशी आहे? रगाट आहे एकदम. रगट पात असल्यामुळे याच्यावर बादळ थांबत नाही. आणि जरी थांबलं
तरी त्याच्यावर करपा धावत नाही. नाही. बघा ह्या पाथीवर कुठल्याही प्रकारचा काही स्पॉट नाही, एकदम टकाटक. बघा कोरीचक पात आहे. तुम्ही ही जर पात नवीन कांदा जर धरला असा हातामध्ये, ही पात कशी एकदम चकाचक आहे बघा, पूर्ण आहे ना. म्हणजे तुम्ही जर याचं जर पाथीचं निरीक्षण केलं, बघा असं वाटतंय हा कांदा फक्त 1.5 महिन्याचा कांदा आहे असं वाटतं, आत्ता लावलाय. थोडक्यात याची पात कडक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट निरोगी आहे. याच्यावरून शेतकरी लक्षात घेतलं पाहिजे, ना याला मावा धावू शकतो, ना याला करपा धावू शकतो, आणि न याला बादाळ धावू शकतो. मग सगळ्यात मोठा धोका तर ह्या कांद्यामध्ये कोणाचा आहे सध्या कशाचा आहे? बादाळाचा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता जे काही दैवर पडतंय ते दैवराचं सगळ्यात मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. मग तुम्ही माती जर बलवान केली तर पीक काय होतं? पैलवान. हे आम्ही नेहमी सांगतो. हा, हे घडलंय का तुमच्याकडे? घडलंय ना. मी काय घडलं, हा, जोपर्यंत ते आपले फवारे मारले नाही ना, तोपर्यंत मोह पडला होता. करेक्ट. हा, हा, नंतर आपले जे खालून हे गेली हा, सॉइल चार्जर ते, बरोबर. नंतर क्रॉप चार्जर वगैरे मारलं. हा, नंतर ते मोच नाही राहिला. हा, म्हणजे ताकद दिल्यावरती मवा काही करत नाही. तर तो जो मवा आहे, त्या मवा सकिंग पेस्ट आहेत ना त्या, म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे. तर रस ज्यावेळेस तुम्ही क्रॉप चार्जर देता, फ्रूट चार्जर, सॉइल चार्जर देता, त्यावेळेस त्या रसाचा काय होतो? गर होतो. आणि मग त्यांनी पात काय होती? रट पात झालं की त्याला मग तो रस ओढता येत नाही. मग आपण माव्याला मारलं पाहिजे का आपल्या कांद्यातला रस घट्ट केला पाहिजे? हा, मग हे आपल्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. इथं रोप टाकेल होतं, त्याला खाली कृषी अमृत टाकलं, बरोबर. 3 किलो टाकलं, हा, त्याच्यात डायरेक्ट 3 बिघे कांदे लागून रोप फरलं होतं. इतकं भारी रोप. काही पण सांगू नका मी आलो म्हणून. नाही हा ना, तेव्हा इथं लोक म्हणतील. हा, तेव्हा त्या शेजारी त्यांना विचारा. हा, हा, इतकं रोप कोणला भारी झालं. कोणला विचारू? ते का ते हो, या इकडे पुरावा. शेतकरी शपथ घेऊन बोला का जे काही बोलाल ते सत्य सांग. सत्य सांगेल. म्हणा. मी शेतकरी आहे. हा, जे यांनी केलेलं कार्य आहे, ते खरं बोलेल, खरं सांगेल. सत्य सांगेल. ओके, धन्यवाद. तुमचं नाव सांगा. मधुकर कारभारी भाऊ. टाळे वाजवा यांसाठी एकदा. वा वा वा. आजकाल काय झालंय, शेतकऱ्याकडून शपथ घ्यायची वेळ आली. किती वाईट दिवस आले. शेतकरी शेतकऱ्याला काय करतो? फसवतो. आणि ते होऊ नये म्हणून, बरोबर आहे की नाही पाटील? खरे. तर काय नाव म्हणले तुमचं? मधुकर कारभारी भाऊ. थोडं शेजारी वगैरे. मधुकर पाटील, मला एक प्रश्न विचारायचा, ते काय सांगू राहिले आता? रोपाचं काय उदाहरण सांगा. अगदी सत्य आहे ते. काय झालं सांगा आम्हाला सगळ्यांना. त्यांनी आधी ते का गोण्या आणला टाकल्या खाली कृषी अमृतच्या अमृतच्या आणि RNPH वगैरे सगळं मिक्स करून टाकलं. टाकलं कशाला टाकलं ते? रोखण्यासाठी. पुढे हेच रोप होतं. इथं एवढं रोप होतं. किती रोप होतं? 3 किलो चाललं होतं. 3 3 किलो. किलोचं पुढे वाफावर राहतं. टाकलं तर बिगा भरायला लागत नाही. अच्छा अच्छा अच्छा. 4 पायला टाकलं तरी कधी कधी बिगाभर लागत. माझे नाही लागले 4-5 म्हणजे काय बात करता? विचारा हा, त्यांचे. हा त्यांचं वेगळं आहे का? हा, चलते. तुमचं काय नाव? त्र्यंबक पानसरे. म्हणजे त्र्यंबक पाटलांचं 4 पायला टाकून सुद्धा बिगा भर नाही लागत. 20 गुंठे नाही लागलं. इथंच याच भागात. याच नाम राहत. बाबा 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 बाबा. आणि तेव्हाच तुमचे किती लागले? त्यांनी 3 किलो टाकलं, त्यांचं पण लावलं आणि आमच्या क्षेत्रात पण लावले. सगळे किती लागलं? 3 बिघे. किलोच बिगा 1.5 एकर. किलोच बिघा लागलं. किलोत बिघाला. केवळ कशामुळं? तुमच्याकरता वातावरण चांगलं असेल. नाही, नाही असं सेम पाऊस सेम. पाऊस यांनी ज्यावेळेस टाकलं त्याच म्हणजे वेळेस हे पडलंय खाली शेवाळ त्याच वेळेस. हा, त्याच वेळेस होतं. यांनी ज्यावेळेस रोप टाकलं त्याच वेळेस यांनी टाकलं. बरोबर. अहो, योगाने आला असेल नशिबाने. नाही हा तसं दादा काही. समोर आहे ना, नाही. तो बी पाहतो ना. काय पाहत होतो? कसं आहे असं. कसं रोप होतं? गेट बांधलं होतं वरून. एसीडी वैदिकचं. हा, येस. क्या बात आहे. म्हणजे आपण हे हसी मजाकवारी नेतोय, परंतु हे एक चमत्कार आहे ना हो, चमत्कार. तुमसाठी. योग्य आहे. तुम्ही विचार करा, 4 पायला रोप काय फुकट नाही येत ते. त्याला पैसे द्यायचे, मग बरोबर. बरोबर आहे ना? हा, किती? 40,000. 40,000चं बी आणलं होतं. आणि त्यातलं किती लागलं? फक्त 10,000चं. आणि 30,000चं पाण्यात गेलं. पावसाने गेलं खराब. बरोबर आहे. तुमच्या पावसाने खराब का नाही केलं? नाही, ते कृषी अमृत टाकेल असल्यामुळे त्या मुलीला काहीच झालं हो, त्या RMPचं नाव घ्या ना, त्याला रागी. आरण पेच ते आम्हाला नाव आठवले ते पाहिजे. नाव लक्षात नाही. लोक म्हणते सारखं कृषी अमृतच म्हणते. आणि ते मग कृषी अमृतच मागत आहे आणि टाकी त्या कृषी अमृत आणि रिझल्ट नाही भेटत. मग कृषी अमृतचा रिझल्ट आहे, आहे. पण कधी? RNPH. हा, बेसल डोस पूर्ण टाकला पाहिजे. तुम्ही जे आज सांगितलं, सगळ्या शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसं तुमच्या सुपीक माती जर नसेल तर तुमचं शुद्ध बीज सुद्धा काहीच करू शकत नाही. नाही. म्हणजे आज एक लक्षात ठेवा तुम्ही का इथून मागे लोक फक्त बियाणावर, बियाच्या व्हरायटीवर लक्ष द्यायचे. आता आपण मातीच्या कसावर पण लक्ष दिलं पाहिजे. आणि मातीच्या खरं मातीच्याच कशावर लक्ष गेलं पाहिजे, हेच खरं महत्वाचं. जर एस सी व्हिडिओ जर मनापासून पाहिले तर ताई इथे डोंगरात राहतात इथे एकदम. हा, बरोबर आहे की नाही? तरी पण त्यांचा किती अभ्यास. तुमचं शिक्षण किती झालं ताई? 9वी.
बघा BSc ॲग्री. हा तुम्ही ॲग्री होऊ नाही तर नाही ॲग्री होऊ, हे ॲग्री SCT वैदिकला ॲग्री आहे की नाही. म्हणजे तुम्ही जर माती जर बलवान केली तर पीक पैलवान होतं, हे तुमच्या लक्षात आलं. जे आमच्या बरोबर आता मामांचे बी कांदे बर. आमच्या सीझन म्हणजे संगत, पण आमचे कांदे पूर्ण निघून गेले बर. कृषी अमृत याच्याबरोबर आमची वापरल्यामुळे. तशीच आहे. आणि त्यांचे अजून तसेच आहे, असं सर्वांचेच 7-8 तसे बिघे वर ना, याच्या बरोबर लागेल अजून तसेच गारे. म्हणजे बारीकच आहे अजून, कांदाच बनला नाही असं या वर्षी बनलाच नाही एवढं. असं आता हाय सांगितलं. आणि त्याला फवारे बिवारे सारखे चालू आहे त्यांचे. किती खर्च तुमचा वाढत असेल तरी केमिकलवर आठवड्याला एक हात मारते. घरचे. हा एवढं 7-8 बिघ्याला. मग तुम्हाला हे कांदे पाहून असं वाटलं नाही का काही काही हे काय ते आम्हाला काय माहिती, ते कुठं सांगितलं आपल्याला? आम्ही म्हणायचो हा काहीतरी टाकी काहीतरी करतो. मला सांगा तुमच्या इथे 7-8 बिघे कांदे, ज्यावेळेस तुम्ही रोप टाकलं, यांनी रोप टाकलं, यांचं रोप किती टाकलं होतं? 3 किलो. त्यात किती लागलं? 3 बिघे. तुमचं रोप किती टाकलं होतं? 4 पाहिले. 4 पाहिले. 4 चोक 16 किलो. 16 किलो. हो मी 4 किलोच म्हणतोय. 4 पाहिले रोप टाकलं होतं, लागलं किती? काय नाही, बिघा 1.5 बिघा 2 बिघे नाही लागले. बापरे, हे किती नुकसान आहे सर शेतकऱ्याचं. कारण काय? पाऊस ना. हा चालू निसर्गात फार मग तुमचं लागलं, नंतर कांदे लावल्यावर तुमचे कांदे, यांचे कांदे निघून गेले आता, आता मग आलीच नाही काय, आणि तुमचे कांदे अजून उभेच अजून वाट पाहते. वाट पाहते. वाट नेमकी कुणाची पाहतात, मालकाची पाहतात का? वाट लावायची पाहते. भाव कमी व्हायची नंतर काय भाव राहते. म्हणजे नाही, आता याच्यामध्ये नुकसान जरी असलं तरी पण हसण्याची गोष्ट काय आहे, काही फसवेगिरी चालू आहे ना, आपलीच आपल्याकडून फसवेगिरी चालू आहे म्हणून हसू येतं. हसू कधी येतं की आपल्याला कळतंय. आता तुम्ही काय म्हणले, यांचे कांदे वेगळे पडले तुमच्यापेक्षा. हा मग आता ह्या मालाला पाऊस पडू नये तर थंडी पडू नये तर ऊन पडू, काही घेणं आहे का? उन्हाळ कांदेवानी हा शेंड्या पोहतो मिळेगा. सर्टिफिकेट टाळ्या वाजवा, जुना माणूस आहे. उन्हाळ कांदेवानी प्युअर उन्हाळ्या कांद्यावानी कांदे, याला पोळ कांद्याचा कुठलाच गुण गंध नाहीये. रांगडे राहायचे पहिले. हा म्हणजे रांगडे कांदे. वजन बघा हातात घ्या. पहिले हा वजन आणि रोप काढून वल्ले तयार केले असे कांदे नाही होती, नाही होत ना. पण याच्यामुळे झाले लावले ना, हा वल्ल्यावर. वावरात लावले ना वल्ले. पळत. अरे हे रोपाच्या वरातले कांदे हा रोपाच्या वरले कांदे, त्याच रोपाच्या इथंच रोप होतं, त्याच रोपाच्या जागा लागली. तेच तरी एवढे भारी. हा असं आहे. तेच रोप त्याच वावरात लावले. हा पण एक चमत्कार आहे. तणाचा काय फरक वाटला तुम्हाला? तणाचं निंदली एकच पाळी निंदली का? का हो? एकच पाळी नंतर बरं केमिकल माहिती तणाला किती? मागच्या वर्षी तुम्ही फेल गेले होते म्हणे, हा काय झालं होतं? ती त्या बागेला फेल गेले ते, हा मग बागाला फेल गेलो. आणि तुमचे कांद्याची काय कंटिन्यू 3 वर्षापासून आम्ही फेल जातो. नाही, जाऊ आपण तिथे आता. प्रत्येक शेतकऱ्यांचे हा. पूर्ण कांदे खराब निघत्या. कांदे निघताना 25% कांदे काय निघता? सडलेले. हा निम्मी फेकावं लागत. निम्मे फेकावं लागत आहे. एकही नाही ना. इथे एकही फेकेल नाही. का फेकी तुम्ही? थोडी 2-4 फेका नाही तर खाली. कमीत कमी ते प्रसाद म्हणून तरी फेका. इथं किती पाऊस चालतो बुडाला खराब नाही होत. करेक्ट. म्हणजे याच्या बुडाला कांदा खराब होत नाही, कारण याची मुळी बघा ना सर, मुळी तांदळासारखी एकदम अशी पांढरी शुभ्र आणि जिवंत जाड आहे बघा ना एकदम मुळी. म्हणजे का बरं मुळी जाड आहे हो? तुमच्या मुळीला तेज आहे, म्हणजे तिला खायला प्यायला काय आहे? भरपूर आहे. आणि केमिकलच्या वावरामध्ये ती मुळी जळेल राहते, लाल राहते, याचा अर्थ तिला आगमध्ये खाली आग लागेल. चॉकअप होऊन जाते, चॉकअप. तुम्ही तंबाखू बंद करा बरं का, पुढच्या वेळेस येणार नाही मी तुमच्याकडे. हो त्याला लय तंबाखू लागते. तंबाखू खाताना तुमचे व्हिडिओ बघतात. आता जिरवी त्याला ना ती. झोप लागते ना उपास. हे बा, झोप लागली तर चालत, पण तंबाखू नाही चालणार बरं का रे. जर पुढच्या वेळेस, आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तंबाखू खाली परत रिझल्ट येणार नाही तुम्हाला इथून पुढे. टाकला जर SSM चा दुसरा बेसोल टाकला असता ना, तर असे तगडे झाले असते. ते थोडासा त्यांचं कसं आहे माहिती का, तंबाखूमुळे पैसे पुरती नाही इकडे. तंबाखूमुळे इकडे पैसे पुरती नाही. बंगला व्हायचा नाही, बांधायचा ना, मोठा बंगला व्हायचा ना, मग तंबाखू सोडून द्यायची. तर एवढा एक त्याग करायचा. चालेल का? पण चालेल चालेल का मंडळी? चालेल. हा, बंगला बांधून झाला का परत सुरू करा. वाटल्यास तेवढ्या पोतं घेऊन ये. हा चालेल. प्रगती पुढे तंबाखू किरकोळ हो का हो? तर जेवण करतो एक आंबा नाही आपल्याला. नाही आता ते सोडून देणार आहे. पहिले तुम्ही मला भेटली तंबाखूच्या हाताने माझ्याबरोबर हात घालते. हरकत नाही, पण मग आता त्यांनी एवढ्या कोरोनात नाही सोडली. 100 रुपये पुढे न पुढे घेतली.
एवढी बेइज्जती कुठं होती का माणसाची? ती कोणामुळे झाली? कोणामुळे झाली? तंबाखू. हा, हे लक्षात ठेवा. हा, नाही तर आम्ही निघून गेलो तुझ्यामुळे झाली असं नका म्हणून. एक लक्षात ठेवा का, हा बरं. तसं नाही. ती तुम्ही चांगली वाईट हानी एक लक्षात ठेवा. त्या तंबाखूवरच लिहिलं असतं. काय लिहिलं असतं? त्यांनी काय होतो? कॅन्सर. आणि आम्हाला असं वाटतं तुमच्यासारखी जेवढ्या जिवाळीची माणसं खूप जगावी, त्यांना भरपूर आयुष्य मिळावं. काय हो, निरोगी राहावी. जसं तुम्ही चांगला कांदा पिकवला तसं तुमचं आरोग्य पण चांगलं राहावं. यांना तुम्ही पार अगदी मेल्यानंतर पण साथ द्यावी. का हो, बरोबर आहे की नाही? हा, का लवकर तिकीट फाडायचे? नाही तिकीट घाल पाडते. मग निरोगी राहा. निरोगी राहा. हा, तिच्यावर प्रेम आहे का स्वतःवर प्रेम आहे? नाही ते स्वतः. म्हणजे तंबाखू सारखं शरीर तंबाखूनच निरोग राहत. मला एक सांगा, एक मिनिट. एका गावामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये ही फार प्रॉब्लेम आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ना प्रत्येकाला असं वाटतं का किडी रोग मारल्याशिवाय पिकच येत नाही. आता याला मावा किंवा करपा, आता आहे का काही करपा? काही भेव आहे का? ते म्हणे काय की रोगराईमुळे कांदे जाते, बरोबर आहे की नाही? आता रोगराईने तुम्हाला काही झालं का? काही सड लागली खाली का नाही राहिली? कारण तुम्ही केमिकल टाकलं नाही, बरोबर आहे की नाही? पण सगळे लोक काय म्हणते आज केमिकल शिवाय पिकच नाही येत. मग तुमचं कसं काय आलं? त्याच्यावर उदाहरण सांगतो मी. तर एक गावामध्ये डॉक्टर लोक आले, त्यांना कीव आली. एका गावामध्ये सगळं गाव दारू प्यायचो. ते डॉक्टर लोकांना कीव आली. ते म्हणले यांची दारू आपल्याला सोडायला पाहिजे. तर मग त्यांनी काय केलं, तिथं बसले, सगळ्यांची बैठक मांडली. टेबलवर त्यांनी काय केलं, 2 बरण्या ठेवल्या आणि दोन्ही बरण्यांमध्ये काचेच्या बरण्या होत्या. एका बरणीत पाणी ओतलं, एका बरणीत दारू ओतली. एक किडा आणला धरून. तो किडा त्या पाण्यात टाकला वरून खाली. तो मस्त पोहायचा पाण्यामधून, असं इकडून तिकडून बुडायचा, खालून वर यायचा. लोकांना म्हणजे पहा बरं का, किडा कुठं टाकला? पाण्यात. काय करतोय? म्हणे पोहतोय. तिथून उचलला, दारूच्या ह्याच्यात टाकला. त्यांनी असे तलफडला मेला. तर मग सगळे दारुडे बसले होते पुढे, सगळे पिणारेच होते सगळे. त्यांना सांगितलं होतं जर हा कार्यक्रम तुम्ही जर सक्सेसफुल केला तर 1-1 क्वार्टर देऊ म्हणे. तेव्हा आले होते. तुम्हाला माहिती तशी येणार नाही ती. तर ते सगळे बसले होते. मग त्याला विचारलं, सांगा याच्यातला किडा का मेला दारूतला? ते एक जण लगेच उभा राहिला. तिची निम्मी चळीलच होती त्याला. तो म्हणे, साहेब दारू पिल्यावर पोटातले किडे मारते म्हणे. तसं झालंय तुमचं. एक लक्षात घ्या बघा, तंबाखूमध्ये ना एक निकोटीन नावाचा पदार्थ राहतो. त्यांनी माणसाला काय येते? नशा येते. नशा येते म्हणजे काय होतो? मेंदू बधीर होतो. हा मेंदू होतो ना, म्हणजे मन पडत थोडं मन, शांत. मग अंगाला शांत होतो. ही शांत करायची कुठली पद्धत आहे? तंबाखू. तुम्ही दररोज जे काही हातोला घ्या आणि एक फटका मारा, तसं शांत होईल. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही आपला मेंदू शांत करायची वेगळी पद्धत पण आहे ना, लक्षात घ्या. तुम्ही संध्याकाळी मस्तपैकी आपलं केशर आणा किंवा थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये हे असतं ना, त्याला काय, खसखस, ती खसखस थोडीशी भाजा आणि तिच्यामध्ये तुम्ही चांगलं मस्त मिल्क चार्जरचं दूध तापून घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाका आणि ते दूध संध्याकाळी प्या. शांत झोप येते मस्त. कशाला काय काय करायची गरज आहे? पहिला एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा, तुम्ही जे म्हणता त्यांनी काय होतं, मेंदू थंड होतो पण मेंदू मंद होतो ना त्यांनी. तुम्ही व्हिडिओ पाहत्या तरी पण ते व्हिडिओचं नॉलेज त्यांच्याकडे जास्त का बरं आहे? कारण ते तंबाखू खातील. त्यांनी जर मिस्त्री लावायला सुरुवात केली, सेम कार्यक्रम दोघांचा. बरोबर आहे की नाही? तर ही गोष्ट जरी मजाक वाटली असली तरी ही सगळ्या गरीब शेतकऱ्यांच्या घरामध्ये जिथे जिथे हे व्यसन आहे, तंबाखू असो, मिसरी असो, या गोष्टींपासून सर्व शेतकऱ्यांनी काय राहिलं पाहिजे? लांब राहिलं पाहिजे. लक्षामध्ये हे काय प्रबोधन वगैरे नाही, तो काय धंदा नाही सुरू केला मी, परंतु ही माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठीची तळमळ आहे का त्यांनी भरपूर जगलं. जसं तुम्ही मातीला बदल केला का नाही, वचन द्या मला. घ्यावं. कुठे तंबाखू पुढे काढा बाहेर, द्या इकडं, घ्या हो इकडं, आणि तुम्ही नका सुरू करू. वास येत, मला वास आहे. हा, घ्या खिशात आणि परत त्यांच्याकडे नाही गेली पाहिजे. नाही. आणि परत दुसरी पुढे विकत आणली घरात, नाही घरात स्टॉक आहे का? नाही नक्की आम्हाला शब्द द्या, सोडली म्हणून. सोडली म्हणून. तुम्ही जर सोडली तर हे पुढच्या वर्षी बंगला येत. बरं ठीक आहे, चला. चालेल ना? चालेल. टाळी वाजवा. वा 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 वा, मला खूप आनंद झाला आज. काहीतरी ठीक आहे. हा, सगळ्यात जास्त आनंद इकडे झाला असेल. जेवढे कांदा करणारे शेतकरी आहे महाराष्ट्रातले, त्यांना मला हे सांगायचंय, आज इथं काकांनी जे अनुभव सांगितला त्यांचा खरा अनुभव सांगितला की त्यांनी रोप 4 पायला टाकलं होतं, 16 किलो, यांनी 3 किलो टाकलं, 3 बिघे लावलं, 1.5 एकर, त्यांनी 16 किलो टाकलं आणि बिघाभर सुद्धा नाही लागलं. आणि वरून त्यांनी त्यांचे कांदे आज क्वालिटी चांगली नाही आहे, काढताना सडू शकतात आणि परिस्थिती अतिशय भयानक आहे. एवढा पाऊस पडलेला इथे तर आणि माल नाही फुगरायला. बघा त्यांचं वेदना कशा आहेत, म्हणजे एवढा खर्च करून माल फुगत नाहीये. दर हप्त्याला फवारणी
चालूच आहे आणि इथे कुठलाच काही प्रॉब्लेम नाही. 2 ट्रॅक्टर केमिकलचं औषध आणली होती खादी. केमिकलचे 2 ट्रॅक्टर 2 ट्रॉल्या भरून केमिकलच्या गोण्या आणल्या होत्या. तेवढे तुम्ही कालाच एक काढून बाहेर. नाही खरंच त्यांची हा लय खादी टाकली. खाद्य भरपूर टाक तरी पण ते समाधान नाही. ना मातीचं झालं ना पिकाचं ना आपलं. आम्ही पण दरवर्षी भरपूर खाद्य टाक टाकायचे पहिले हा बघ बरं पण रिझल्ट असा नाही. मी पण केलं पाहिजे असं एकदम माहिती आहे अनुभव. बदल केला पाहिजे ना. अनुभव आला सध्या पिकाला केलं पाहिजे. जय सिटी वैदिक. चला शेती करूया.